आहे, संघ विचारातनं संघभूषेतनं मी पक्षात आलेलो आहे आणि या संघाच्या संस्कारात घडलेला कार्यकर्ता हा वायात जाणार नाही. छोटं मोठं जर काम भूलथापा करत असतो तर पार्टीने माझंही तिकीट कट केलं असतं आणि छोटं मोठं भूलथापा करत असतो तर कुठंतरी दुसऱ्या पक्षात संधी साधू म्हणून गेलो असतो. काही गरज नाही. आपल्याला इथंच राहायचंय, इथं जगायचंय आणि इथंच मरायचंय. त्यामुळं ही कमिटमेंट परमनंटली आम्ही स्वीकारली आणि त्याचं सोल्युशन करण्याचा विडा आम्ही उचललाय. ट्रॅफिकची समस्या आहे सर, आपण बोललात खरं आहे. मेट्रोच्या कामाने ट्रॅफिक आहे, अंडरपास करतोय, ट्रॅफिकचा प्रश्न सॉल्व्ह करतोय. जे सदानंद चौकात जो मोठा ब्लॉक होतो, कारण सगळंच ट्रॅफिक सदानंद चौकात येतं. पुणे विद्यापीठ, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रोड, बानेर, पिंपळे निलम, औंध, तर ते ट्रॅफिक एका चौकात आल्यावर मोठा ब्लॉक होतो आणि एका ब्लॉकमध्ये अनेक ब्लॉक्सला तो कनेक्टिंग होतो. आता आपण सदानंदच्या पहिले म्हणजे जिथं झोपड्या आहेत तिथनं डाव्या बाजूला एक 205 अंतर्गत नवीन 12 मीटरचा रस्ता करतोय आणि त्या रस्त्यावर कात्रज चांदणी चौकाचं ट्रॅफिक जाणार आहे, जो ब्लॉक निघणार आहे आणि तो ब्लॉक निघाला की ट्रॅफिक डायव्हर्ट होईल. तेही आपण काम करतोय. मिसिंग लिंकला कधीही लँड ॲक्विजिशनला पैसे येत नव्हते. अगदी मुद्दा बरोबर आहे. मलाही वाटतं अरे एवढे मोठे काम चाललं, समृद्धी महामार्ग, कात्रज कोंडवा रोड, अटल सेतू, मग आमच्या जवळपासचे दारातले रस्ते का पूर्ण छोटे छोटे. मग आम्ही ते आमच्या नेत्यांकडे मांडलं. आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि मुरली अण्णांनी त्याच्यावरती पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात कधीही लँड ॲक्विजिशनला पैसे मिळत नव्हते, ते 93 कोटी रुपये उपलब्ध केले. कारण जर 1-2 रस्त्याला पैसे दिले तर पुणे शहरात खूप रस्ते अडकले आणि ते रस्ते एका रस्त्याला पैसे दिले की सगळे डिमांड करतात आणि सगळ्यांना द्यायचे म्हटले की महानगरपालिकेच्या सिक्युरिटीला सॅलरी देऊ शकत नाही, एवढे फंड द्यावे लागतील. पण आपण आपल्या लीडर म्हणतो तुम्ही टॉप 5चे आमदार आहात, टॉप 5चे मंत्री आहात, भाजपचे टॉप 5 मधले तुम्ही नेते आहात, तर त्यांच्या माध्यमातून ते पैसे आलेत. मी छाती टोकपणे सांगतो, ननवरे अंडरपास तो पॅनकार्ड क्लब रोड आपण खुला केला. आता तिथं जाऊन शायनिंग करून 4 दिवस थांबून बिंबून ते केलं, काही हरकत नाही. बघणारा भगवंत आहे. भगवंत नसता तर सूर्यही उगवला नसता, मावळायलाही नसता, चंद्रही उगवला नसता, मावळायला नसता, पौर्णिमा अमावस्या आली नसती. पाहणारे कोणतरी आहेत, आपण आहेत, आपण तर जाणकार आहात. तो आपण सुरू केला. आता चौथा महत्वाचा रस्ता दसरा चौक बालेवाडी ते कसपट्टी वस्ती, जो ब्रिज झालाय 2 शहरांना जोडला ना, तिथं आपण 21 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना देतोय. 31 मार्चच्या पहिले तो रस्ता आपण सुरू करतोय. त्याची प्रोसेस कंप्लीट आहे. एक स्टार बाजार ते बालाजी चौक 36 मीटर रस्ता, तो आपल्या विठ्ठल निमानांनी अडवलेला, तो रस्ता आपण एक करतोय. बालेवाडी हायस्ट्रीटचा नंदन प्रॉस्पेरस शेजारी सनी निमांनी अडवलेला रस्ता, त्याला तर भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलंय, तर तेही तो रस्ता खुले करतील. आमचे बॉस आहेत, बॉसला सांगू की जर लोकप्रतिनिधींनी रस्ते अडवले तर नागरिक कसे देणार. तोही रस्ता आपण करू. 11 वाजता नारळ फोडायचा आहे प्रचाराचा, त्यामुळे थोडी क्षमा मागतो की तिथेही पोचलं पाहिजे. पॅनकार्ड क्लबचा रस्ता आपण आता करतोय, तो दत्त मंदिराच्या इथला नॅरो आपण काढतोय, नाल्यावरती 50% कलोड करतोय. दुसरा आहे हॉकर्स फुटपाथ, तर आम्ही आग्रहच करणार आहे की आम्हाला जमिनीवर बसायला परवानगी द्या, सभागृहात सोपे नको, कारण खरंच दुरावस्था झालेली आहे, पण ते खुले करतोय. स्मशानभूमीचा कचरा डेपो तिथं नेला कोणी नेला विचार करण्याचं, चांदेर साहेबांनी नेला. आमचाही त्याला विरोध होता, कारण तो हटवला, कुठंतरी न्यायचा तर तिथं नेला. तो डोंगराच्या पायथ्याला तुकाई माता मंदिराकडे जातो तिथं होता, त्या झेडच्या तिथं. कोण बिल्डर कोण सुपारी देतो काय देतो त्यातनं तो ट्रान्सफर आहे. आता एव्हेंजलची लाईन हायवेच्या पूर्व बाजूला आहे, तिथले कनेक्शन पूर्ण झाले नाही. मग आम्ही काय म्हटलं की तुम्ही खोदई करा, पाईपलाईन एव्हेंजलच्या टाका, रिस्टोरेशन पूर्ण करा, त्याचं समाधान करा. नुसते पाईपलाईन घरात केलीत आणि चार्ज केली नाही तर लोक ओरडतात. मग ते काम 90% पूर्ण झाल्यानंतर हायवेच्या वरचा भाग आपण बाणेर आणि सुसचा जो आडवा रस्ता आहे शिवेवरचा, त्याला टप्पा नंबर 2 म्हटलं. म्हणजे ह्या मधल्या सोसायट्या, तो गार्बेज प्लांट, 52 माउंट वाट आणि इकडे बालेवाडी स्टेडियमची ती पुराणी, तिथं आपण त्याची मार्किंग केलीत की बाबा या टप्प्यात 100% करा
आणि मग म्हाळुंगे गावात जा. तर तोही आपण पुढच्या एक 7-8 महिन्यात सुरू करतोय. बांगलादेशींचा तो वावर म्हणजे डोकेदुखी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझं नागरिकांनाही मत आहे, असं काही आयडेंटिफाय आपल्याला झालं तर ते आमच्या निदर्शनास आणा. त्याचे आधार कार्ड रद्द करण्याला आम्ही पोलीस केस करू आणि त्याचं व्हेरिफिकेशन होईल की ते नागरिक आपले नाही हे काय चाललंय, त्याच्यावर कडक कारवाई. कारण त्याच्यातच ते लव जिहाद आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता सूस बेलाकसा रोड त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं बजेट आपण घेणार आहोत. कारण डांबरी रस्ते टिकतही नाही, उतार आहे, पाणी येणारच आहे. तर त्याला परमनंट सोल्युशन करून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला आपण ज्या पाणी जाणाऱ्या फॅब्रिकेशनच्या जाळ्या असतात पहा, असे ते पाण्याचे जुने पाट होते, तशा पद्धतीचे आपण छोटे करू. ते पाणी बिटवायचे तिथून मुरकुटे गार्डनच्या नाल्याला थ्रू आउट होईल. आणि रुटीन कामाला आपण जसं मी म्हटलं की 350 आपण कर्मचारी घेतले होते, ते टेंडर काढलं, पुन्हा आपण त्यांना घेतोय. हे रुटीन कामाचा प्रोसेस आहे. तर ते जसे येतील तसं तो काउंट वाढेल, तसं ते काम पण सुरू होईल आणि ही कामं आपण 100% करू. आमच्या वागण्यातनं बोलण्यातनं काही चूक वाटत असेल तर तुमची मुलं म्हणून, तुमचे छोटे भाऊ म्हणून माफ करा. तळमळीने याच्यासाठी सांगतो, काम करताना खूप अडचणी आहेत आणि इतक्या वेदना होतात. एखादा विषय अंगावर आला, मला खरंच वेदना आल्या की गार्डनसाठी मी धडपडलो. आपण तिथं पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं की तिथं साप फिरतायत, मातीचे ढिगारे बिगारे. पण दुर्दैव टर्मच संपली आणि नाही मला अधिकार 2022 नंतर. आत्ता अधिकार प्राप्त तुमच्या आशीर्वादाने झाला की मी पहिलं बजेट लावतो आणि ते सुसज्ज आणि वेल डेव्हलप आणि त्याचं वेल मेंटेनन्स हे करून हे गार्डन रोज तिथं सिक्युरिटी असेल, रोज सफाई होईल, महिला पुरुषांचं शौचालय होईल, एवढी चांगली व्यवस्था उभी करू. आणि आमच्यापैकी कोणी बोललं तर नम्रपणे तुमची क्षमा मागतो. खूप वेळ झालाय, नारळ वाढवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की तुम्ही नारळ फोडण्यासाठी शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे बाणेरमधलं तिथं उपस्थित राहावं. आज रविवार आहे, एक दिवस आमच्यासाठी, 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेसाठी हे नातं तुमचं आमचं घट्ट ठेवू. एवढ्याच विश्वासाने या मिटिंगची सांगता करताना अण्णा समोर या दोघी 2 मिनिटं बोलतील, अण्णा बोलतील. तोपर्यंत आता नारळ फोडायचा आहे. आता हे सगळे कुर्त्या बिरत्यात आलेत, त्यामुळे मी आधी पण कुर्ता घालतो. लोकांना वाटलं पाहिजे नेता आहे आणि तोपर्यंत तिघं बॅटिंग करतील आणि मी पटकन चेंज करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला तुमची परवानगी घेऊन निघतो. चालेल ना? चालेल. थँक्यू सो मच.